सतीश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर आज उपवासाला आपण बनवणार आहे साबुदाण्याची रसमलाई. साबुदाण्याची रसमलाई करण्याकरिता इथे 1 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला होता, बघू शकता. चला तर मग बनवूया. मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे साबुदाण्याला. भिजवलेल्या साबुदाण्याला मिक्सरमधून काढून घेऊया. चला तर रसमलाई करूया. कपभर दूध घालायचं आहे. त्याला थोडंसं उकळून घ्यायचं आहे. दुधामध्ये 2 विलायच्या घालूया मस्तपैकी. 1 कप साखर घालायची आहे. थोडंसं दूध आटवून घेतलेलं होतं. चला तर मग याच्यामध्ये साबुदाणा मिक्सरमधून काढून घेतला होता, त्याचे असे बॉल्स बनवायचे आहे, बघू शकता. चला तर मग याच्यात घालायचे. कधी पण उपवासामध्ये गोड खायची इच्छा झाली तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. उपवासाची रसमलाई किती मस्त टेस्टी झालेली आहे, बघू शकता. चला तर याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया मस्तपैकी. टेस्टी रसमलाई तयार झाली आहे, बघू शकता. 1 वाटी साबुदाण्यापासून टेस्टी होणारी रसमलाई उपवासाला अतिशय अप्रतिम लागते. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा, लयच भारी लागते बरं का. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.